नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. बरेच लोक हा प्रश्न विचारतात की डॉक्टर, किती तासाची झोप गरजेची आहे, झोप का गरजेची आहे? तर मिनिमम आपल्या शरीराकरता 6 ते 8 तास झोप गरजेची आहे. जी एक पर्टिक्युलर मिनिमम झोप झाल्यावर आपल्याला नवीन दिवस सुरू करायला ऊर्जा मिळते. बरेच लोक आहेत ज्यांना 4 तास 5 तास जरी झोपले तरी त्यांचा दिवस चांगला जातो. पण काही लोक आहेत ज्यांची रिक्वायरमेंट जास्त असते की 10 ते 12 तास त्यांची झोप झाल्यावर मग त्यांना बरं वाटतं आणि मग ते दिवस सुरू करू शकतात. आता एक छान झोप झाल्यावर आपण फ्रेश उठलो तर आपल्याला सायकोलॉजिकल किंवा फिजिकल इश्यूज होत नाहीत. काय होतं की आपण दिवसभर काम करतो, आपण भरपूर स्ट्रेसमध्ये असतो, पूर्ण एनर्जीने आपण काम करतो आणि जेव्हा दिवस संपत जातो तेव्हा आपली बॉडी एनर्जी लो होऊन जाते, आपले हातपाय दुखायला लागतात किंवा आपल्याला आपलं एनर्जी पूर्ण निघून वीकनेस फील होतो किंवा सायकोलॉजिकली पण आपण थकून जातो आणि आपल्याला असं वाटतं की नाही, आता एक आराम करावा जेणेकरून आपल्याला पूर्ण आपली बॉडी दुसऱ्या दिवसाला रेडी होईल. तर हे जनरली 6 ते 8 तास झोपेमुळे काय होतं की आपल्या बॉडीचं जे पण वेअर अँड टिअर आहे, म्हणजे जी हिलिंग प्रोसेस आहे, रिलॅक्स आपली बॉडी होते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीचं पूर्ण हिलिंग प्रोसेस होतं आणि हील झाल्यामुळे बॉडी नेक्स्ट डेला आपण फ्रेश उठतो आणि ब्रेन फ्रेश असतं आणि एक नवीन दिवस सुरू करायला आपण रेडी असतो. तर म्हणून एक पर्टिक्युलर झोप झाली की आपल्याला बरं वाटतं. तर आपल्या शरीराचं हिलिंग व्हायला, आपल्या शरीराला दिवस नवीन सुरू करायला मदत करण्याकरता आपल्याला एक 6 ते 8 तासाची मिनिमम झोप गरजेची आहे. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर मेंटल हेल्थ व्हिडिओजबद्दल माहिती मिळत राहील. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेंटल हेल्थ अवेअरनेस पोहोचेल यासाठी मदत करा. धन्यवाद.